सर्वसामान्य गॅस ग्राहकांसाठी आज एक धक्कादायक पण आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. महागाईनं हैराण झालेल्या जनतेला आता गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती आणि टंचाईचा सामना करावा लागत आहे. युद्धाची परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन दर आणि पुरवठ्याची समस्या यामुळे अनेक ठिकाणी गॅस मिळवणंही कठीण झाले आहे. पण या संकटाच्या काळात एका गरीब महिलेनं असा भन्नाट उपाय शोधून काढला आहे की ज्यामुळे गॅस सिलेंडर लवकर संपतच नाही. होय, तुम्ही बरोबर ऐकत आहात. एका साध्या गरीब घरातील महिलेनं असा जुगाड शोधून काढला आहे की ज्यामुळे गॅस सिलेंडरचा वापर तब्बल अनेक महिने वाढू शकतो. ही महिला आहे रुपाली. रुपाली एखाद्या मोठ्या शहरातील इंजिनियर नाही, वैज्ञानिक नाही. ती एका छोट्याशा गावात राहणारी साधी गृहिणी आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. नवरा मजुरी करतो. दिवसभर कष्ट करूनही घरात 2 वेळचे जेवण मिळणं कठीण. अनेक वर्ष रुपाली चुलीवर स्वयंपाक करत होती. त्या चुलीचा धूर डोळ्यात जात असे. डोळे लाल व्हायचे. सतत खोकला यायचा. फुफ्फुसांवर परिणाम व्हायचा. मात्र 2 वर्षांपूर्वी सरकारच्या योजनेतून तिला गॅस सिलेंडर मिळाला. तिला वाटलं आता आयुष्य बदलणार. पण गरीब माणसाचं सुख फार काळ टिकत नाही. पहिला सिलेंडर आला आणि महिन्याभरात संपला. दुसरा भरायला पैसे नव्हते. उसने पैसे काढून गॅस भरला तरी तो पुन्हा काही दिवसात रिकामा. अशा परिस्थितीत जगताना एक दिवस परिस्थिती अजूनच बिकट झाली. जगभर युद्ध सुरू झालं. मध्य पूर्वेतील तणाव, रशिया युक्रेन संघर्ष, इंधन संकट या सगळ्याचा परिणाम थेट सामान्य लोकांच्या स्वयंपाकघरावर झाला. गॅसची टंचाई वाढली. रुपालीच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. हा गॅस इतक्या लवकर संपतो तरी कसा? कंपनी फसवत आहे का? की आपल्या घरातच काहीतरी चूक होते? याच प्रश्नानं रुपालीचा शोध सुरू झाला. ती इंटरनेटवर माहिती शोधू लागली. शेजारच्या महिलांशी बोलू लागली. लोकांचा अनुभव जाणून घेऊ लागली. आणि या शोधात तिला 3 मोठी कारणं सापडली. ही 3 कारणं अशी आहेत की ज्यामुळे बहुतेक लोकांचा गॅस विनाकारण वाया जातो. कारण क्रमांक 1. सिलेंडरचे वजन तपासत नाही. जेव्हा गॅस सिलेंडर घरात येतो तेव्हा डिलिव्हरी करणारा माणूस नेहमी घाईत असतो. लवकर पैसे द्या, मला पुढे जायचं आहे, असं तो सांगतो. आणि आपण काय करतो? सील आहे का ते पाहतो आणि सिलेंडर घरात घेतो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट विसरतो. वजन तपासणे. प्रत्येक सिलेंडरवर स्पष्ट लिहिलेलं असतं, डिलिव्हरी घेताना वजन तपासा. पण किती जण खरंच वजन करतात? रुपालीनं हा नियम बदलला. तिनं शेजारच्या दुकानातून काटा आणला आणि सिलेंडरचं वजन तपासलं. आणि धक्काच बसला. सिलेंडरमध्ये गॅस कमी होता. फक्त 1 किलो गॅस कमी असला तरी 4-5 दिवसांचा स्वयंपाक कमी होतो. म्हणून रुपालीनं पहिला नियम केला. वजन तपासल्याशिवाय सिलेंडर स्वीकारायचा नाही. कारण क्रमांक 2. सूक्ष्म गॅस लिकेज. रुपाली स्वयंपाक करत असताना तिला सिलेंडरजवळ हलका आवाज ऐकू आला. सळसळ असा आवाज. वास नव्हता, पण गळती चालू होती. याच ठिकाणी तिला दुसरा मोठा मुद्दा समजला. अनेक वेळा गॅसची गळती इतकी सूक्ष्म असते की वास येत नाही. पण गॅस सतत हवेत उडत असतो. रबरी पाईपला तडे गेलेले असतात. रेग्युलेटर सैल असतो. जॉईंटमधून गॅस गळतो. रुपालीनं यावर साधा उपाय शोधला. एका वाटीत पाणी घेतलं. त्यात साबण मिसळून फेस तयार केला. तो फेस पाईप आणि रेग्युलेटरवर लावला. जिथे बुडबुडे दिसले तिथे रुपालीच्या 3 नियमांमुळे काय बदललं? पूर्वी तिचा गॅस सिलेंडर फक्त 15 दिवस चालायचा. आता तो 40 दिवसांपेक्षा जास्त चालू लागला. याचा अर्थ वर्षभरात 3 ते 4 सिलेंडरची बचत. आज रुपालीचा हा उपाय गावागावात पसरला आहे. महिलांचे हजारो रुपये वाचत आहेत. लक्षात ठेवा, हे 3 नियम. 1. सिलेंडर घेताना वजन नक्की तपासा. 2.
महिन्यातून एकदा साबणाच्या फेसाने गॅस लिकेज तपासा. 3. बर्नर आणि नोझल नियमित स्वच्छ ठेवा. आज जगात युद्ध असो, महागाई असो, टंचाई असो, आपण आंतरराष्ट्रीय बाजार नियंत्रित करू शकत नाही. पण आपल्या घरातील गॅस कसा वापरायचा हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात आहे. एका गरीब महिलेने हे सिद्ध करून दाखवलं आहे. म्हणून ही माहिती स्वतःपुरती ठेवू नका. प्रत्येक गॅस ग्राहकापर्यंत पोहोचवा. कारण आजच्या महागाईच्या काळात गॅसचा प्रत्येक थेंब म्हणजे पैशाची बचत आहे.